अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात आक्रोश परवानग्यांच्या आडून सुरू असलेली झाडांची कत्तल पुन्हा एकदा समोर आली आहे। मूर्तिजापूर सोनोरी मार्गावर अज्ञातांनी जाळलेलं कडुलिंबाचं झाड अंगावर कोसळल्यानं एका शेतकऱ्याचे दोनही हात फ्रॅक्चर झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वर्षानुवर्ष उभं असलेलं कडुलिंबाचं झाड अज्ञात व्यक्तींनी जाळलं। हे झाड सकाळी अचानक रस्त्यावर कोसळलं। याचवेळी अनभोरा येथील शेतकरी बक्कूबाई गुंजाळ हे दुचाकीने जात असताना हे झाड त्यांच्या अंगावर पडलं। या अपघातात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या दोनही हातांना फ्रॅक्चर झालाय। सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर हा मार्ग शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीचा असून ही घटना अत्यंत धक्कादायक मानली जाते। सुदैवानं या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे, तरी भविष्यात अशा घटनांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। दरम्यान झाडांना आग लावून जमीन मोकळी करण्याचा प्रकार हा माफिया पॅटर्न असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मात्र वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यानं रोष व्यक्त केला जातोय। अकृषक परवानग्यांच्या नावाखाली होत असलेल्या अनियंत्रित वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय। नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतोय। या प्रकाराकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे।